नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी या विषयांतर्गत सांकेतिक भाषा या घटकावर आधारित काही उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. त्याआधी सांकेतिक भाषा या घटकावर प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात ते आपण पाहू. या प्रकारच्या प्रश्नामध्ये अक्षराऐवजी अंक किंवा चिन्ह किंवा एका अक्षराऐवजी दुसरे अक्षर वापरले जाते. त्याचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतात. त्यावर आधारित काही उदाहरणं आपण पाहूया. पहिला प्रश्न, जर एका सांकेतिक भाषेमध्ये चरण बरोबर 523, मकर बरोबर 637 आणि चटक बरोबर 624 असे अंक असतील तर पहिला प्रश्न आहे, करण बरोबर काय असेल? त्यासाठी 4 पर्याय इथे दिलेले आहेत. 732, 364, 675 किंवा 563. तर या पद्धतीचे प्रश्न सोडवण्याआधी जी प्रश्नामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे त्याचा आपण इथं उपयोग करूया. म्हणजे प्रश्नामध्ये आपल्याला असं दिलेलं आहे की च र न या अक्षरासाठी 5, 2, 3 हे अंक वापरलेले आहेत. त्यानंतर म क र यासाठी 6, 3, 7 आणि च त क या अक्षरांसाठी 6, 2 आणि 4 हे अंक आपल्याला वापरलेले दिसून येतात. तर यावरून कोणत्या अक्षरासाठी कोणता अंक वापरला हे आपण निश्चित करू शकतो. पहिला आणि दुसरा शब्द आपण जर विचारात घेतला तर त्याच्यामध्ये र हा शब्द कॉमन आहे. मग उजव्या बाजूला या संख्यांमध्ये कोणता अंक कॉमन आपल्याला दिसतोय तर 3. त्यावरून आपण असं निष्कर्ष काढू शकतो की र यासाठी 3 हा अंक वापरलेला आहे. त्यानंतर पहिला आणि तिसरा हे शब्द आपण जर पाहिले तर त्याच्यामध्ये च हा शब्द कॉमन आहे. मग दुसऱ्या बाजूला पहिल्या आणि तिसऱ्या शब्दासाठी जे अंक आहेत त्याच्यामध्ये कोणता अंक कॉमन दिसतोय आपल्याला तर 2 हा अंक आपल्याला दोन्ही ठिकाणी कॉमन दिसतोय. याचा अर्थ च या अक्षरासाठी 2 हा अंक आहे. आणि दुसरा आणि तिसरा हा शब्द आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये क हा शब्द कॉमन आहे आणि क या शब्दासाठी जो अंक कॉमन आहे या दोन्ही शब्दांच्यासाठी असलेल्या अंकांमध्ये तो म्हणजे 6. म्हणजे क साठी अक्षर आहे 6. तर जो शब्द आपल्याला शोधायचा आहे क र न तर त्याच्यासाठी क आणि र हे 2 अंक आपल्याला मिळाले. तर 6 आणि 3 हे 2 अंक आहेत. न साठी कोणता अंक असेल? आता पहिला शब्द आपण घेऊया. त्यामधल्या च साठी 2 हा अंक वापरलाय आपण. र साठी 3 हा अंक वापरलाय. याचा अर्थ जो अंक राहतो 5 तो असणार आहे न या शब्दासाठी. म्हणजेच त्यावरून आपण असं काढू शकतो. त्यावरून आपल्याला असं लक्षात येईल की न या शब्दासाठी अंक आहे 5. म्हणजे इथं शब्द आपल्याला शोधायचा आहे क र न म्हणजेच त्यामध्ये आला पाहिजे अंक 6, 3 आणि न साठी 5. या 4 पर्यायापैकी असा कोणता पर्याय आहे ज्याच्यामध्ये हे 3 अंक आहेत 6, 3 आणि 5 हे आपण पाहूया. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये 6, 3 आणि 5 आहे. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यावरच आधारित आणखी एक प्रश्न आपण सोडवू शकतो की याच सांकेतिक भाषांसाठी अ, ट, क यासाठी कोणते अंक वापरता येतील. याच पद्धतीचा आणखी एक प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, जर क व च बरोबर 436 व ज न बरोबर 862 प च न 418 तर अ व न यासाठी कोणते अंक येतील आणि त्यासाठी पर्याय दिलेत 4. तर इथं सुद्धा जे आपल्याला शब्द दिलेत त्या शब्दांच्या वरून आपण प्रत्येक अक्षरासाठी कोणता अंक आहे हे शोधू शकतो. सर्वात आधी क व च साठी 436 ही संख्या दिलेली आहे. त्यानंतर व ज न या शब्दासाठी 862 हे अंक आहेत आणि प च न यासाठी 4, 1 आणि 8 हे अंक आहेत. तर त्यावरून प व न यासाठी कोणती संख्या येईल हा प्रश्न आपल्याला विचारला आहे. जर आपण पहिला आणि दुसरा शब्द यांची तुलना केली तर डाव्या बाजूला व हा शब्द सामायिक आहे. मग उजव्या बाजूला ज्या संख्या आहेत त्याच्यामध्ये 6 ही संख्या सामायिक दिसते आपल्याला. याचाच अर्थ व या अक्षरासाठी संख्या येईल 6. त्यानंतर दुसरा आणि तिसरा या 2 शब्दांची तुलना केली तर तिथं न हा शब्द सामायिक दिसतोय आणि संख्यांमध्ये
8 ही संख्या सामायिक दिसते, म्हणजेच न या शब्दासाठी संख्या आहे 8. जो शब्द आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये व आणि न या 2 अक्षरांसाठी 2 अंक मिळाले. प साठी आपल्याला शोधायचा आहे. पहिला आणि तिसरा शब्द यांचा आपण विचार करूया. त्याच्यामध्ये च हा शब्द सामायिक आहे. च या शब्दासाठी 4 हा अंक मिळेल आणि प च न या शब्दामध्ये च साठी 4 हा अंक आहे, न साठी 8 हा अंक आहे. त्यामुळे उरलेला 1 हा अंक असेल प साठी. म्हणजेच ज्या शब्दासाठी आपल्याला अंक हवे त्याच्यामध्ये प, व आणि न ही 3 अक्षर आहेत. प साठी 1 हा अंक आपण शोधून काढलेला आहे, व साठी 6 हा अंक आहे आणि न साठी 8 हा अंक आहे. तर हे तिन्ही अंक ज्या पर्यायामध्ये असेल ते आपलं उत्तर असेल. म्हणजे 1, 6 आणि 8 हे तिन्ही अंक पर्याय क्रमांक 3 मध्ये आहेत, 816. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. यावरच आधारित आणखी एक प्रश्न असा आहे, 6, 4 आणि 8 हे 3 अंक दिलेत, त्याच्यावरून कोणता शब्द याच्यासाठी अचूक असेल असा प्रश्न विचारलेला आहे. यापैकी 6 या अंकासाठी व हे अक्षर आहे, त्यानंतर 4 साठी च हे अक्षर आहे आणि 8 साठी न हे अक्षर आपण याआधी शोधून काढलेलं आहे. मग या 4 पर्यायापैकी असा कोणता शब्द आहे ज्याच्यामध्ये ही 3 अक्षरं आहेत, व, च आणि न? तर तो आहे पर्याय क्रमांक 4. म्हणून या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 4 वचन हे अचूक उत्तर आहे. तर अशा पद्धतीनं अक्षराऐवजी अंक दिले असताना त्यावरून विचारलेल्या अक्षराच्या ठिकाणी कोणते अंक येतील हे आपण शोधू शकतो. त्याचप्रमाणे जर अंक दिले असतील तर त्याच्यावरून कोणता शब्द त्या ठिकाणी येईल हे शोधू शकतो. आणखी एक पद्धतीचा प्रश्न आपल्याला असा विचारला जाऊ शकतो जो इंग्लिश अल्फाबेट्सवर आधारित आहे. प्रश्न पहा, जर एका सांकेतिक भाषेमध्ये CAT बरोबर 60, CAR बरोबर 54 तर MAP बरोबर किती? त्यासाठी हे 4 पर्याय दिलेले आहेत. पहिली जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती म्हणजेच CAT बरोबर 60. सी हा अंक जर आपण पाहिला तर अल्फाबेट्समधून जर सुरुवातीपासून नंबर द्यायला लागलो तर हा नंबर आहे 3. ए हा अल्फाबेट पहिला आहे आणि टी हा अल्फाबेट 20वा आहे. म्हणजेच CA आणि टी याच्या ठिकाणी जर अंक आपण लिहिले तर ते 3, 1 आणि 20 मिळेल. या 3 अंकांच्यावर कोणती क्रिया केली तर आपल्याला 60 हे उत्तर मिळेल. आपल्याला इथं लक्षात येईल की यांचा जर गुणाकार आपण केला 3 गुणिले 1 म्हणजेच 3 आणि 3 गुणिले 20 बरोबर 60 हा अंक मिळणार आहे. तोच नियम दुसऱ्या शब्दासाठी लागू आहे का आपण पाहूया. म्हणजे दुसरा शब्द आहे CAR. CAR, सी म्हणजेच तिसरा अक्षर, ए पहिला अक्षर आणि आर 18वा अक्षर आहे. मग या तिन्हीचा जर गुणाकार केला तर 54 येतो. 18 गुणिले 1 18 गुणिले 3 बरोबर 54 आणि CAR बरोबर सुद्धा 54 हे आपल्याला दिलेले आहे. तर हा संबंध वापरून आपण MAP या अक्षराच्या ठिकाणी कोणता अंक येईल हे काढू शकतो. मग M याचा अर्थ इंग्लिश अल्फाबेटमध्ये M हे अक्षर 13वा आहे, ए हे अक्षर पहिला आहे आणि पी हे अक्षर 16वा आहे. तर आपल्याला 1, 13 आणि 16 या 3 अंकांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे 1 गुणिले 13 गुणिले 16 हा जर गुणाकार आपण केला तर तो गुणाकार येतो 208. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. याच प्रकारावर आणखी एक प्रश्न पाहूया. जर एका सांकेतिक भाषेमध्ये TRY बरोबर 792 असेल, STOP बरोबर 871211 असेल तर SPUN बरोबर किती? त्यासाठी हे 4 पर्याय खाली दिलेले आहेत. तर TRY त्यामधलं पहिलं जे अक्षर आहे टी ते जर आपण पाहिलं इंग्लिश अल्फाबेटमध्ये आणि झेड पासून सुरुवात केली मोजायला तर टी हे अक्षर 7वा आहे आणि इथं 7 हा अंक आलेला आहे. त्यानंतर आर हे अक्षर 9वा आहे, तर इथं 9 हा अंक घेतलेला आहे आणि वाय हे अक्षर दुसरं आहे
म्हणजे इथं TRY यासाठी जे अंक घेतलेत तर ते अंक झेड पासून क्रमांक देत आल्यानंतर त्या अक्षरांचे क्रमांक आपल्याला दिसून येतील. तोच नियम स्टॉपसाठी आहे का बघूया. एस हे 8वं अक्षर आहे, त्यानंतर टी हे 7वं अक्षर आहे, त्यानंतर ओ हे 12वं अक्षर आहे म्हणून ओच्या ठिकाणी 12 हा अंक आहे, आणि पी हे 11वं अक्षर आहे म्हणून पीच्या ठिकाणी 11 हा अंक लिहिला आहे. त्याच पद्धतीनं SPUN यासाठी अंक आपल्याला शोधायचा आहे. मग एस शेवट झेड पासून जर सुरुवात केली मोजायला आपण तर एस हे 8वं अक्षर आहे, त्यामुळं एसच्या ठिकाणी 8 येईल. त्यानंतर पी हे 11वं अक्षर आहे म्हणून त्यानंतर 11 येईल. त्यानंतर यू हे 6वं अक्षर आहे त्यामुळे अंक येईल 6, आणि एन हे 13वं अक्षर आहे म्हणून शेवटी संख्या येईल 13. त्यामुळं 8116113 हे आपलं अचूक उत्तर आहे. तर ह्या दिलेल्या पर्यायापैकी कुठं आपल्याला मिळते पहा, 811613 पर्याय क्रमांक 2च्या ठिकाणी आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर. पुढचा प्रश्न आणखी एका प्रकारचा दिलाय आपल्याला. एका सांकेतिक भाषेत जर डिक्शनरी हा शब्द 1 2 3 4 2 5 6 7 8 9 असा लिहितात तर त्याच भाषेत ऑर्डिनरी हा शब्द कसा लिहिला जाईल. काही वेळेला सरळ प्रश्न आपल्याला विचारलेले असतात, तो संबंध आपल्याला पटकन लक्षात आला पाहिजे. म्हणजे इथं ऑर्डिनरी हा जो शब्द आपल्याला शोधायचा आहे तर त्यामधलं प्रत्येक अक्षर हे डिक्शनरीमध्ये आलेलंच आहे. त्यामुळे आपल्याला फक्त तो शब्द दिला आहे डिक्शनरी, DICTIONARY, तर ह्या शब्दामध्ये जेवढी अक्षर आहेत तेवढेच अंक आहेत. जर आपण क्रमाने लिहित गेलो तर डी म्हणजेच 1, त्यानंतर 2, 3, टी म्हणजे 4, आय म्हणजे 2, ओ म्हणजे 5, एन म्हणजे 6, ए म्हणजे 7, आर म्हणजे 8 आणि वाय म्हणजे 9. तर यापैकी आपल्याला आता ऑर्डिनरी या शब्दासाठी अंक शोधायचे आहेत. ऑर्डिनरी या शब्दामध्ये सर्वात पहिल्यांदा आहे ओ. तर ओ साठी अंक आहे 5. त्यानंतर आर साठी अंक आहे 8. डी साठी अंक आहे 1. आय साठी अंक आहे 2. ऑर्डिनरी या शब्दामध्ये आय नंतर येतं एन साठी अंक आहे 6. नंतर पुन्हा ए साठी 7. त्यानंतर आर साठी अंक आहे 8 आणि वाय साठी अंक आहे 9. त्यामुळे ऑर्डिनरी या शब्दासाठी हे अंक आपल्याला मिळतील 5 8 1 2 6 7 8 9. तर हे हा पर्याय दिलेल्या 4 पैकी कुठे आहे बघूया. 5 8 1 2 6 7 8 9 हा आहे पर्याय क्रमांक 2. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 2 असेल. पुढचा एक प्रश्न आपण पाहूया. एका सांकेतिक भाषेत EAST हा शब्द कसा लिहिला जाईल असा लिहिला जातो. तर त्याच सांकेतिक भाषेत त्या प्रश्नाच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला एक माहिती दिलेली आहे जिथं EAST हा शब्द GCUV असा लिहिला जातो. मग या दोन शब्दांची जर आपण तुलना केली तर ई नंतर एक अक्षर सोडून पुढचा शब्द आपल्याला मिळतो जी. ई एफ आणि जी. त्यानंतर EAST मध्ये ए हा दुसरा शब्द आहे आणि त्याच्याऐवजी इथं शब्द वापरला आहे सी. तर इथे आपल्या लक्षात येईल की ए नंतर एक अक्षर सोडून सी घेतलेला आहे. त्यानंतर एस नंतर येणारं एक अक्षर सोडून म्हणजे ST नंतर सोडून यू घेतला आहे, म्हणजे एसच्या ठिकाणी यू हे अक्षर घेतलेलं आहे. आणि सर्वात शेवटी टी या अक्षराच्या ऐवजी व्ही म्हणजे टी नंतर यू सोडून व्ही हे अक्षर घेतलेलं आहे. त्याच पद्धतीनं नॉर्थसाठी सुद्धा आपल्याला एक अक्षर सोडून त्या पुढचं अक्षर घ्यायचं आहे. म्हणजे एन नंतर ओ सोडून पुढचं अक्षर येईल म्हणजेच पी. ओ नंतर पुन्हा एक अक्षर सोडून क्यू येईल. आर नंतर एस सोडून त्याच्या पुढचं टी येईल. टी नंतर यू सोडून व्ही
आणि एच नंतर आय सोडून जे. त्यामुळे पी क्यू टी व्ही जे हा पर्याय आपल्याला मिळेल पर्याय क्रमांक 2 मध्ये पी क्यू टी व्ही जे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल. आणखी एक प्रकारचा प्रश्न या प्रकारामध्ये येऊ शकतो, म्हणजे एका सांकेतिक भाषेत जर सूर्याला चंद्र म्हटले, पृथ्वीला आकाश म्हटले, आकाशाला तारा म्हटले व ताऱ्याला सूर्य म्हटले तर पक्षी कोठे संचार करतात, असा प्रश्न आहे. त्यासाठी 4 पर्याय दिलेत: चंद्र, पृथ्वी, आकाश आणि तारा. यामध्ये प्रश्नामध्ये दिलेल्या माहितीनुसार सूर्याला चंद्र म्हटलेला आहे, त्यानंतर पृथ्वीला आकाश असं म्हटलेलं आहे, आकाशाला तारा असं म्हटलेलं आहे, आणि ताऱ्याला सूर्य म्हटलेला आहे. प्रश्न सर्वात शेवटी असा विचारलाय की पक्षी कोठे संचार करतात, असा प्रश्न आहे. आता पक्षी कोठे संचार करतात हे आपल्याला माहिती आहे की पक्षी आकाशामध्ये संचार करतात. पण इथं बाकीची जी माहिती एक्स्ट्रा दिलेली आहे त्याच्याशी आपल्याला काही करायचं नाही. आपल्याला फक्त एवढंच पाहायचं की पक्षी आकाशात संचार करतात आणि आकाश या शब्दासाठी कोणता शब्द वापरलाय, तारा. म्हणजेच या प्रश्नानुसार पक्षी कोठे संचार करतात तर ताऱ्यामध्ये संचार करतात. तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तारा.